न्यायालयीन कोठडीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले परभणीचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निलंबित करून त्यांची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधासाठी विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्यात। दरम्यान भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं देखील परभणीतील घटनेचा धिक्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यानंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर करण्यात आलं। परभणी येथील न्यायालयीन कोठडीत असलेला आंदोलक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले परभणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निलंबित करून त्यांची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। एकूणच घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवण्यात आला। परभणीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना त्वरित निलंबित करून त्यांची सीआयडी मार्फत संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात यावी, अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेत संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे तसंच जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रमिला तुपलोंढे यांनी दिला। सूर्यवंशी नावाचा एक तरुण, एक आंबेडकरी तरुण या ठिकाणी त्याचा या पोलिसाच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। ही घटना संपूर्ण महाराष्ट्रावर देशभर या ठिकाणी पसरली। खऱ्या अर्थानं ह्या घटनेला जबाबदार असं या ठिकाणी पोलीसच आहेत आणि हे या ठिकाणी पोस्टमार्टमच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भीमशक्तीच्या माध्यमातून आम्ही अशी या ठिकाणी मागणी करतोय की जे या ठिकाणी पोलिसांनी ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी। श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो आहोत। एक भीमसैनिक सूर्यवंशी म्हणून जो चळवळीतला कार्यकर्ता होता, जी परभणीत जी घटना घडली, संविधानाची नासधूस झाली, त्यासाठी सगळेच भीमसैनिक हे रस्त्यावर उतरलेले होते। त्या ह्याच्यात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पोलिसाच्या मारहाणीत तो कस्टडीत असताना तो मृत्यू पावलेला आहे। तर या ठिकाणी आम्ही त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो आहोत। यावेळी राजाभाऊ कदम, उमेश सुरते, लता सोनकांबळे, सुखदेव साबळे, जयकुमार कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।